अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. आपल्याला आधीपासून सांगण्यात आलं की पोटासाठी अन्न लागतं, शरीर झाकण्यासाठी कपडे लागतात आणि राहण्यासाठी घर लागतं. आता विषय असा झाला की या संकल्पनाच थोड्या मोठ्या मोठ्या होत गेल्या. म्हणजे केवळ शरीर झाकायचे म्हणून कपडे घालायचे असं उरलं नाही, केवळ पोट भरायचे म्हणून जेवायचं असंही उरलं नाही, किंवा केवळ छत हवं म्हणून घर हवं असंही राहिलं नाही. आता घर हवं तर ते खूप मोठं हवं, कपडे हवे तर खूपच चांगले हवे, अन्न हवं तर खूपच चांगलं हवं. यामध्ये वाईट काही नाही. म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी राहा, चांगलं खा, चांगले कपडे घाला, यामध्ये वाईट काही नाही. पण मग हे असं झालं की हे इतकं वाढत गेलं की हा तर प्रायोरिटीचा भाग आणि स्टेटसचा भाग झाला. मग स्टेटसच्या नादामध्ये काय होतं की आपली क्षमता नसताना सुद्धा आपण एखादी गोष्ट घेतो. ती घेऊ नये असं मत नाही, पण आपली क्षमता आहे आणि त्याच्यापेक्षा 10 पट जर आपण एखादी गोष्ट घेत असू तर ती आपल्याला डोईजड होणार, आणि ती डोईजड झाली याचा अर्थ मग तिचा त्रास आपल्याला सुरू होणार.